नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या या 5व्या टेस्टच्या डिस्कशनमध्ये स्वागत आहे। बघा, यशाची गुरुकिल्ली मॉक टेस्ट सिरीज फॉर ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन प्रिलिम्स एक्झामिनेशन 2023 म्हणजे आपली जी काही 30 एप्रिलची गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा आहे त्याच्या दृष्टीने आपण जी टेस्ट सिरीज करतोय त्याच्यामधला हा 5वा आपला पेपर आहे आणि ॲज युजुअल आपण सायन्सचं डिस्कशन बघून घेणार आहोत। बघा, हा पेपर काढत असताना जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की कुठला तरी आपण आयोगाचा पेपर समोर ठेवूनच सगळ्या प्रश्नांची निर्मिती करत असतो की जेणेकरून आपल्याला XYZ गोष्टी कळतील की हा प्रश्न या अँगलने आलेला होता, याच्याबद्दल इथे प्रश्न आलाय, तिथे प्रश्न आलाय। तर हा प्रश्न किंवा हा पेपर काढत असताना मी आपले जे 2017चा पहिला गट बचा कंबाईन झालेला होता आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना जे पहिली आपली एक्साइजचा पेपर झालेला होता 2017मध्येच झालेला होता, हा सुद्धा मे बी कदाचित मेमध्ये वगैरे झालेला असेल। तर या दोन पेपरला समोर ठरवून एक प्रकारे हे प्रश्न तयार केलेले आहेत, म्हणजेच आपले ते टॉपिकसुद्धा कव्हर होतील। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रश्नाच्या नंतर आपल्याला फक्त तो टॉपिक क्रमांक लिहून घ्यायचा आहे किंवा टॉपिकचं नाव लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून तो आपल्याला आयडिया मिळेल की हा टॉपिक आपला कव्हर झाला आहे। ॲज युजुअल प्रिलिम एक प्रकारे बेसिक, त्यानंतर मीडिएटरी आणि इम्प्लिमेंटेशन याच्या आधारावर हे प्रश्न आहेत। आणि जसं मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक 15 प्रश्न बघितल्यानंतर आपल्याकडे नेहमी चर्चा असते सायन्समध्ये किती मार्क मिळणं अपेक्षित आहे। तर ह्या 15 प्रश्नांना मी एवढं सांगेन की तुमचे किमान 12+ बरोबर आले पाहिजेत, कारण सर्वच्या सर्व प्रश्न हे इम्प्लिमेंटेशन बेसिसवर आहेत। इम्प्लिमेंटेशन आणि ज्याला आपला आधार कशाचा बघायला मिळतो, एखाद्या बेसिक स्टॅटिक प्रश्नाचा। ठीक आहे, चला या नोटवर सुरू करूया आपण डिस्कशनला। बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याला, खालीलपैकी कोणत्या अनुवांशिक आजारामध्ये एखाद्या पुरुषामध्ये स्त्रियांसारखे गुणधर्म आढळून येतात। आता बघा, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं काय करायचंय, आपल्याला एक पेज तयार करायचंय। त्या पेजमध्ये आपल्याला वेगवेगळे आजार ते कशामुळे होतात, मग जीवाणूमुळे होतात का किंवा विषाणूमुळे होतात का, किंवा त्यांची लक्षणं काय आहेत, किंवा ते एक प्रकारे कुठल्या गोष्टींना अफेक्ट करतात शरीरामध्ये, किंवा त्याच्यावर मग कुठली लस आहे का, मग एखादी लस असेल तर ती कुठल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, याच्याबद्दल आपल्याला आयोग प्रश्न विचारतं। मग हा टेबल आपल्याला तयार करायला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय। एखाद दुसरा प्रश्न आपल्याला आजारांवर 100% येतो, मग त्या दृष्टीने विचार करत असताना यावेळेस आपण फोकस करतोय आपल्या अनुवांशिक आजारांवर। बघा, युजुअली आपण आपले बॅक्टेरियल डिसीजेस कव्हर केलेत, त्यानंतर व्हायरल डिसीजेस कव्हर केलेत, आता आपण अनुवांशिक आजारांवर कव्हर करतोय किंवा एक प्रकारे सांगत असताना त्यांच्याबद्दल चर्चा करतोय। आणि आता अनुवांशिक जर आजार तुम्ही बघितले तर तुम्हाला अनेक आजार सापडतील, म्हणजे तुम्ही फक्त इंटरनेटवर सर्च केलं अनुवांशिक आजार तर किमान 50 तरी सापडतील। पण मग हे 50 करायचे का, तो ऑब्व्हियसली नाही। तर मित्रांनो, आपल्याला जेवढ्या आजारांचा उल्लेख 8वी 9वी आणि 10वीच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये बघायला मिळेल सायन्सच्या, तेवढ्याच आजारांवर फोकस करायचा, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। ठीक आहे, आणि अनुवांशिक आजार, आता ठीक आहे ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे। बघा, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता हे अनुवांशिक आजार होतात कशामुळे, तर गुणसूत्रांमुळे किंवा गुणसूत्रांमध्ये एक प्रकारे बिघाड असल्यावर आपल्याला होतात। आयोगाने ह्याच्यावरच प्रश्न विचारलाय, गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात, तर मित्रांनो 23 जोड्या असतात आणि त्याच्या माध्यमातून जोडी म्हणजे एकाला 2 झाले, मग कन्सिडर करत असताना किती गुणसूत्र असतात, तर 46 गुणसूत्र असतात। एवढं लक्षात ठेवायचं। आयोगाने एकदा असाच प्रश्न विचारलेला होता की मानवी शरीरात असलेले गुणसूत्र किती, मुलं 23 लिहून आलेले होते, पण 23 जोड्या म्हणजे 46 गुणसूत्र बघायला मिळतात। त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं झालं तर या ह्याच्यामध्ये 46चं वर्गीकरण कसं केलं जातं, 44 आणि 2 म्हणजेच काय, 44 नॉर्मल गुणसूत्र असतात आणि 2 आपल्याला सेक्शुअल गुणसूत्र बघायला मिळतात की जेणेकरून एखाद्या सजीवाची पुरुष जात आहे का स्त्री जात आहे हे ओळखलं जातं। मग जेव्हा अशा गुणसूत्रांमध्ये बिघाड असतो किंवा जेव्हा अशा गुणसूत्रांमध्ये कमी जास्त प्रमाण असतं तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतो, आजार होत असलेले बघायला मिळतात। आणि ह्यातलेच ते 4 आजार आपण इथे कव्हर करतोय। बघा, कोणत्या अनुवांशिक आजारामध्ये एखाद्या पुरुषांमध्ये स्त्रियांसारखे गुणधर्म असतात, मित्रांनो सरसकट ऑप्शन क्रमांक 1 टर्नर सिंड्रोम। टर्नर सिंड्रोम या आजारामध्ये, या अनुवांशिक आजारामध्ये एखादा पुरुष असतो तर त्या पुरुषामध्ये स्त्रियांसारखे गुणधर्म आढळून येतात। म्हणजेच कन्सिडर करायचं झालं तर स्त्रियांच्या शरीराची जशी जडणघडण असते त्याप्रमाणे काही गोष्टींची जडणघडण किंवा जी काही एक प्रकारे त्यांच्या आवाजाची किंवा त्यांच्या वागण्याची जी काही जडणघडण असते स्त्रियांची, त्याच्यामधलं काही प्रमाण कदाचित त्या पुरुषामध्ये आढळून येऊ शकतं। मग टर्नर सिंड्रोमच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये काय असतं, आपल्याकडे 46 जोड्या पाहिजेत आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला 45च जोड्या बघायला मिळतात। ॲक्च्युली यांची जोडणी अशी असते 44 + x एवढंच असते
किंवा कधी कधी त्याला 44+XY ही नॉर्मल कंडिशन आहे, पण किंवा 44+XX ही नॉर्मल कंडिशन आहे माणूस आणि स्त्रियांच्या बाबतीमधली, परंतु आपल्याला टर्नर सिंड्रोममध्ये 44 आणि +XO अशी रचना बघायला मिळते. याच ह्याला आपण काय म्हणतो, टर्नर सिंड्रोम म्हणतो. स्त्रियांसारखे गुणधर्म डेव्हलप होतात, जन्मापासून हा आजार असतो आणि आयुष्यभर हा आजार राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आहे पुढचं बघा, हे तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघा क्लेनफेल्टर सिंड्रोम. क्लेनफेल्टर सिंड्रोमच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर याच्यामध्ये आता बघा, टर्नर सिंड्रोम मध्ये आपल्याला 45 आढळले, एक कमी होता. क्लेनफेल्टर सिंड्रोम मध्ये एक जास्त असतो. कन्सिडर करत असताना एक प्रकारे आपले जे कन्सिडर करतोय आपण 44+X+Y आणि एक एक्स्ट्रा X तिथे आढळतो. ठीक आहे, याच ह्याच्यामध्ये सांगायचं झालं, पुरुष जेव्हा एक प्रकारे एक्स्ट्रा एक्सने जन्माला येतो तेव्हा क्लेनफेल्टर सिंड्रोम हा आपल्याला अनुवांशिक आजार झालेला बघायला मिळतो. पुढचं बघा डायजॉर्ज सिंड्रोम आहे. डायजॉर्ज सिंड्रोम म्हणजेच काय, एक प्रकारे जेव्हा या गुणसूत्राच्या 22व्या जोडीमध्ये बिघाड असतो. गुणसूत्रांच्या 23 जोड्या आहेत बरोबर, मग त्याच्यामधल्या जेव्हा 22व्या जोडीमध्ये 22व्या क्रोमोझोममध्ये जेव्हा बिघाड आढळतो तेव्हा डायजॉर्ज सिंड्रोम होतो. आणि क्रायडू चार्ट सिंड्रोम याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जेव्हा या एक प्रकारे 23 गुणसूत्र जोड्यांपैकी 5व्या गुणसूत्रांमध्ये किंवा 5व्या क्रोमोझोममध्ये जेव्हा बिघाड आढळतो तेव्हा तिथे आपल्याला क्रायडू चार्ट सिंड्रोम हा आजार असलेला बघायला मिळतो. आता तुमचं काम काय आहे, एकच लक्षात ठेवायचं बघा, आपल्याला आयोगाने ट्रायझोमी 21 वर प्रश्न विचारलाय. ट्रायझोमी 21 21व्या गुणसूत्राच्या जोडीमध्ये बिघाड आढळतो आपल्याला. ठीक आहे, मग तो एक ट्रायझोमी 21 आणि हे 4 तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला आपल्याला या 4-5 पैकीच एकावर प्रश्न येईल, कारण यांचाच उल्लेख शाळेच्या पुस्तकांमध्ये आहे. अदरवाईज प्रत्येक गुणसूत्राच्या प्रत्येक X आणि O मध्ये जर काही बिघाड झाला तर अनुवांशिक आजार होऊ शकतो. ही बेसिक आयडियोलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. आता 3 प्रकारचे प्रश्न याच्यात तयार होऊ शकतात. एक, कुठल्या प्रकारच्या गुणसूत्रात काय होतं, जोड्या लावाचा प्रश्न येऊ शकतो. दुसरं, एक प्रकारे किती गुणसूत्र आणि त्याच्या जोड्या काय हे विचारलं जाऊ शकतं. XX काय असतं आणि XY काय असतं ह्याच्याबद्दलचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी डेटा सफिशियंट राहणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 1 राहील. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला थोडा एक प्रकारे 10वीचं मी तुम्हाला पुस्तक सांगितलंय ना, 10वीचं शाळेचं पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया, जीन्स याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. काय प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आजारांवर प्रामुख्याने जनुकीय उपचार पद्धती, ज्यालाच एक प्रकारे आपण जीन थेरपी काय म्हणतो, जीन थेरपी म्हणतो किंवा जेनेटिक थेरपी म्हणतो, ही वापरली जाते. आता जीन थेरपी किंवा जेनेटिक थेरपी म्हणजे काय रे, एक साधी सोपी ढोबळमानाने तुम्हाला व्याख्या सांगतो. जेव्हा एखाद्या आपल्या जीनमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड निर्माण होतो तर अशा वेळेस त्या जीनला सुधारवण्याचं काम ज्या पद्धतीने केलं जातं त्याला आपण जनुकीय उपचार पद्धती म्हणतो. मग हे सुधारवण्याचं काम करत असताना 2 पद्धती वापरल्या जातात. जर त्या जीनमध्ये समजा ही तुमची एक प्रकारे कन्सिडर करत असताना जीन आहे, ठीक आहे, या जीनमध्ये जर बिघाड निर्माण झाला असेल तर त्याला कधी कधी काय केलं जातं, पूर्णपणे रिप्लेस केलं जातं किंवा कधी कधी त्याच्यामध्ये काय केली जाते, सुधारणा घडवून आणली जाते गोळ्या औषधं घेऊन, किंवा कधी कधी त्याच्यामध्ये काय केली जाते, एक ॲडिशन केली जाते की जेणेकरून आपल्याला त्याला सपोर्ट मिळेल. मग आपला मधुमेह सारखा आजार असेल, कर्करोगासारखा आजार असेल, फिमोफिलिया सारखा आजार असेल, फेनिल कीटोन सारखा आजार असेल, युरिया असेल, युरिया सारखा आजार असतो म्हणजे एक प्रकारे एक्सक्रिशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतं, माणूस मरू सुद्धा शकतो. या सर्व आजारांमध्ये जीन थेरपीचा वापर केला जातो. आता साधी गोष्ट आहे, मला सांगा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होतो, मग ते डायबिटीस इन्सिपिडस असेल, आपल्याला आयोगाने 26 फेब्रुवारीला प्रश्न विचारलेला होता बघा डायबिटीस इन्सिपिडसवर, ठीक आहे, किंवा कर्करोग असेल, कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात, स्किनचा असेल, त्यानंतर कन्सिडर करत असताना आपल्या एक प्रकारे ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा असेल, याच्यामध्ये जीनमध्ये बिघाड होतोय. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतोय, जीनमध्ये बिघाड होतोय. साधी गोष्ट आहे, मला सांगा, युरिया म्हणजे एक्सक्रिशनचं प्रमाण आहे. ठीक आहे, एक्सक्रिशनचा घटक आपल्याला बघायला मिळतो. मला सांगा, जर तुमच्या शरीरामधली एक्सक्रिशनची किंवा किडनीची रचना बदलली तर एक प्रकारे जास्तीत जास्त मूत्र तयार होतं. कधी कधी आपल्याला मूत्रामधनं रक्त येत असेल तर आयोगाने हिमॅच्युरियावर प्रश्न विचारलेला होता. म्हणजेच या सर्व आजारांमुळे शरीरातल्या ज्या जडणघडणाच्या बेसिक गोष्टी असतात त्याला फरक पडतो आणि म्हणून त्या सुधारवण्यासाठी आपण जीन थेरपी वापरतो. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी सर्व राहील. जीन थेरपीच्या एक प्रकारे 2 पद्धती आहेत. कन्सिडर करायचं झालं तर सोमॅटिक जीन थेरपी आणि कन्सिडर करत असताना दुसरं म्हणजे जर्मेलाइन जीन थेरपी. ज्या शरीरातल्या आपल्या सोमॅटिक पेशी आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा एक प्रकारे सुधारणा केली जाते तर दॅट इज पार्ट ऑफ सोमॅटिक जेनेटिक थेरपी, आणि जेव्हा जर्मेलाइन आपल्या पद्धतीमध्ये एक प्रकारे बदल घडवून आणला जातो तेव्हा त्याला जर्मेलाइन जेनेटिक थेरपी म्हणतो. बाकी याच्यामध्ये काही नाहीये, एवढंच लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. फक्त तुम्हाला लॉजिक कळलं पाहिजे, आजार ओळखायचा. आता साधी गोष्ट आहे, आता मला सांगा की समजा आता H3N2 सगळीकडे पसरलाय, ठीक आहे, H3N2 सगळीकडे पसरलाय. मला सांगा H3N2 मुळे तुमच्या कुठल्या जीनमध्ये फरक पडतोय का रे?
काय होतंय का असं की बाबा सुरुवातीला तुम्हाला एक प्रकारे 72 ठोके होते, H3N2 झालं तर तुमचे 70 ठोके झाले, असं होतंय का? किंवा कन्सिडर करत असताना H3N2 ने असं म्हटलं जातं किंवा कुठल्याही व्हायरलने, किंवा समजा आपला कोरोना आलेला होता, कोरोनामध्ये आपण कन्सिडर करतोय तर कोरोनामध्ये इफेक्ट कुठे होतोय? आपल्या एक प्रकारे फुफ्फुसांना होत होता. मग कोरोना झाल्यानंतर लोक काय एक प्रकारे फुफ्फुस खराब झाले का त्यांचे? नाही. मग अशा वेळेस आपल्याला कळालं पाहिजे की कुठल्या आजारामुळे आपल्या शरीराच्या जडणघडणीवर फरक पडतोय. ठीक आहे. मधुमेह म्हणजेच काय? एक प्रकारे रक्तातील शुगरचं प्रमाण एकतर जास्त असतं किंवा शुगरचं प्रमाण कमी असतं. मग हे कशावर डिपेंड असतं? तुमच्या त्या शरीरातल्या जडणघडणीवर. मग तो त्याच्या बाबतीमध्ये जेनेटिक थेरपी वापरली जाईल. हे लॉजिक तुम्हाला वापरायचं किंवा हे लॉजिक तुम्हाला डेव्हलप करायचं. ठीक आहे. या पद्धतीने जरी तुम्ही प्रश्नाकडे बघू शकला असता तरी सोपं आहे. आणि चला, तुम्हाला हिमोफिलिया आणि फेनिल कीटोन माहिती जरी नसेल तरी मधुमेह, कर्करोग आणि युरिया हे माहिती होतं. अ ब ई वाला एकही ऑप्शन नाहीये, म्हणून अ ब क ड ई सर्व लिहिलं असतं तरी बरोबर आलं असतं. आयोग सुद्धा प्रश्नांची रचना अशीच करते. जेव्हा एखादा वाकडा तिकडा शब्द येतो तेव्हा गप बॅक टू द बेसिक्सवर काम करायचं. जर तुमचं बेसिक चांगलं असेल प्रश्न बरोबर सुटतो. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न. असाचा असा उल्लेख शाळेच्या पुस्तकांमध्ये आहे. लोड घेण्याचं काहीच काम नाही. आयोगाने इथे आपल्याला 1 लाईनर प्रश्न विचारलेले आहेत. एक प्रकारे अँटीऑक्सिडंट म्हणून कशाचा वापर केला जातो, अँटीसेप्टिक म्हणून कशाचा वापर केला जातो, 10 वेळा आयोगाने विचारलेला आहे. हे डॉट असंच्या असं माहिती पाहिजे. सर्व आपल्याला सायट्रिक ॲसिड बद्दल प्रश्न विचारलेले आहेत. वेगवेगळे सायट्रिक ॲसिडचे प्रकार आणि त्याचे वेगवेगळे कन्सिडर करत असताना किंवा एक प्रकारे सेंद्रिय आम्ल आणि त्याचे वेगवेगळे जे काही आपण प्रकार बघतो आणि त्यांचे फायदे याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. सायट्रिक ॲसिडचं सांगायचं झालं तर कुठे वापरलं जातं? ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं. सायट्रिक ॲसिड काय आहे? एक प्रकारे ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं. साधी गोष्ट मित्रांनो, आपण ॲसिडिटी झाल्यावर काय करतो? लिंबू पाणी पितो. काय करतो? लिंबू पाणी पितो. लिंबूमध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड सापडतं. ठीक आहे. विटामिन सी आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला एक प्रकारे चक्कर सारखी सिच्युएशन येते किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला एनर्जीची तात्काळ गरज असते तेव्हा बघा आपण एक प्रकारे सायट्रिक ॲसिड घेतो, विटामिन सी घेतो. कोरोना काळामध्ये सुद्धा बघा तुम्ही एक गोळी घेतली असेल लिम्सी नावाची, त्याच्यामध्ये सुद्धा सायट्रिक ॲसिड होतं, विटामिन सी होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा साधी गोष्ट आहे, पुढचं बघा लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड दूध, दही याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर झालेलं बघायला मिळतं. मग कशामध्ये वापरतो आपण? खाद्यपदार्थामध्ये ॲडिटिव्ह म्हणून. थोडक्यात तुम्हाला लॉजिक कळाले पाहिजे. जर तुम्हाला एक प्रकारे हे लक्षात राहत नसेल ना कुठला घटक कुठे वापरला जातो तर त्या घटकाचा फायदा काय आहे एवढंच बघून घ्या. आता लॅक्टिक ॲसिड आपल्या सर्वांना माहिती आहे, दह्यामध्ये कन्सिडर केलं जातं. लॅक्टोबॅसिलस आम्ल याच्यामुळे कन्सिडर करत असताना मग ते काय आहे? दही कुठे वापरतो? खाद्यपदार्थांमध्ये ॲडिटिव्ह म्हणून वापरतो आपण. बघा आपल्याकडे चिकन मटन जेव्हा आपण खातो तेव्हा ते दह्यामध्ये काय केलं जातं? मॅरिनेट केलं जातं. हे ह्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर सोपं जाईल. ठीक आहे. ॲसिटिक ॲसिड आहे ज्याचा वापर आपण अँटीसेप्टिक म्हणून केला जातो. आणि फ्युमेरिक आम्ल जे आहे ते आपल्याला कन्सिडर करत असताना शीत पेयांमध्ये वापरलेलं बघायला मिळतं. एवढं जरी या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी सोप्या पद्धतीने लक्षात राहील. उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, 4 असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न. आता या प्रश्नावर आयोगाने हे चारीच्या चारी जे आजार मी घेतलेत ना, हे चारीच्या चारी आजारावर आयोगाने प्रश्न विचारले. ठीक आहे. माहिती असणं गरजेचं आहे, इन डेप्थ माहिती असणं गरजेचं आहे. आणि मुळामध्ये एक प्रकारे किमान जर बेसिकवर काम करायचं झालं तर प्रत्येक आजार, ठीक आहे, त्या आजार कशामुळे होतो तो घटक, त्यानंतर कन्सिडर करत असताना त्याच्यावर त्याची लक्षणं कुठे असतील ती, त्यानंतर तो शरीरातल्या कुठल्या भागावर एक प्रकारे अफेक्ट करतोय तो भाग, आणि त्यानंतर त्याची लस कुठली आहे ती. हे 5 घटक तर तुम्हाला माहितीच पाहिजे. आयोग या 5 पैकी कुठल्याही घटकावर प्रश्न विचारतो. आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारलाय रे मित्रांनो. डॉट्स ही पद्धत कशामध्ये वापरली जाते? आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारलाय, जन्माला आलेल्या बाळाला कुठल्या लसी दिल्या जातात, किंवा आयोगाने क्लिअरली आपल्याला विचारले डीपीटी मध्ये कशाचा वापर केला जातो, किंवा डीपीटी वॅक्सिन खालीलपैकी कुठल्या आजाराला दिली जाते. मग त्या पद्धतीने बघत असताना आपण हे प्रश्न बघून घेणार आहोत. बघा, कन्सिडर करत असताना ह्याचा आधी पहिले आपण उत्तर बघूया. हे आजार कशामुळे होतात हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो जेव्हा अबकड सारखा प्रश्न येतो तेव्हा गप गुमान एलिमिनेशन टेक्निकचा वापर करायचा, आपलं उत्तर सोपं होतं. आता बघा, पोलिओ बद्दल 10 वेळा आयोगाने प्रश्न विचारलाय. ठीक आहे. राज्यसेवेला सुद्धा आलाय, गटबला सुद्धा आलाय. पोलिओ कशामुळे होतो? एंट्रोव्हायरसमुळे होतो. म्हणजे डचं 3 असलेला ऑप्शन बघा, एकच पर्याय, इथेच तुमचं उत्तर निघालं. आता ज्याने कोणी एक प्रकारे कांजण्या, देवी, गोवर, पोलिओ, वॅरिसेला झुस्टर, वॅरिओला, एंट्रोव्हायरस, मिस्कोव्हायरस हे वाचून ऑप्शनकडे बघितलं असेल तर त्याला ते कठीणच दिसणार आहे. पण तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे की एक प्रकारे सोपं काय आहे आणि कशातनं माझं उत्तर निघू शकेल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कांजण्या हा वॅरिसेला झुस्टरमुळे होतात, देवी हा आजार वॅरिओला या ह्याच्यामुळे होतो, व्हायरलमुळे, गोवर हा आपल्याला मिस्कोव्हायरसमुळे बघायला मिळतं, किंवा गोवरला आपण इंग्लिशमध्ये मित्रांनो मिसल्सच म्हणतो. म्हणून कधी कधी ही जी काही नावं आहेत ना, ही सर्व नावं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला सोपं जाईल.
ठीक आहे, हे तुम्हाला बेसिक आयडिया माहिती असणं गरजेची आहे. बघा याच्यामध्ये कन्सिडर करत असताना समजा आता कांजण्यासारखा रोग आहे. कांजण्यासारखा रोग कशामुळे होतो? जो एक प्रकारे जो व्हॅरिसेला झुस्टर व्हायरस याच्यामुळे होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना याच्यावर उपचार म्हणून जी लस आहे ती सुद्धा लस काय वापरली जाते? एक प्रकारे व्हॅरिसेला वॅक्सिन वापरली जाते. काय वापरली जाते? व्हॅरिसेला वॅक्सिन वापरली जाते. त्यानंतर कन्सिडर करत असताना देवी हा आजार आहे. आता देवी हा आजार कन्सिडर करायचा आणि बघा कांजण्या कुठे होतात? आपल्या शरीराच्या घटका म्हणजे शरीरामध्ये बघा शरीराच्या आपल्या स्किनवर एक प्रकारे पाण्यासारखे पापुद्रे येतात किंवा एक प्रकारे फोड येतात, त्याला आपण कांजण्या म्हणतो. ठीक आहे, देवीचा आजार जर कन्सिडर करायचं झालं तर व्हॅरिओला या व्हायरसमुळे होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि याचा इफेक्ट जो आहे ना, आपण म्हणतो बघा की देवीसारख्या आजाराने लोक मरायची सुद्धा. आता कांजण्यासारख्या आजारामध्ये हार्डली एखादा मरतो, म्हणजे मरत होता आतापर्यंत किंवा आधीच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, पण देवीसारख्या आजारामुळे हे आपल्याला मृत्यूचं प्रमाण जास्त असलेलं बघायला मिळायचं. लोक याच्यामध्ये घाबरलेले सुद्धा बघायला मिळत होते. मग देवीसारखा आजार जो आहे हा मानवी शरीराच्या मज्जातंतूवर इफेक्ट करतो. मानवी शरीराच्या मज्जातंतूवर डायरेक्ट इफेक्ट करत असलेला बघायला मिळतो आणि याच्यावरची जी लस होती ती लस कोणी शोधून काढलेली होती मित्रांनो? एडवर्ड जेन्नर यांनी. लस कोणी शोधून काढलेली होती? एडवर्ड जेन्नर. याच्यावरच रिसेंटली गट क का गट ब ला आयोगाने प्रश्न विचारलेला होता की देवीच्या लसीवर देवीची लस जी आहे ती खालीलपैकी कुठल्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? ते एडवर्ड जेन्नर. हे लक्षात इथे ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर कन्सिडर करत असताना गोवर कशामुळे होतो? तर मिस्को व्हायरसमुळे होतो. पोलिओ कशामुळे होतो? अँट्रो व्हायरसमुळे होतो. एवढं जरी माहिती असलं तरी सफिशियंट आहे. जेवढे तुम्हाला मी सांगितलेले आहेत एक प्रकारे आजार, मग ते एक प्रकारे आपले व्हायरल असो, एक प्रकारे आपले बॅक्टेरियल असो, एक प्रकारे आपले फंगाईमुळे किंवा कवकांमुळे होणारे असो किंवा इतर अनुवंशिक आजार असो, हे सर्व अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. मॅक्झिमम प्रश्न याच्यावरच येतात आणि आपले चुकतात. ठीक आहे, माहिती असणं गरजेचं राहील. पुढे बघा, चला इकडे बघा एक केमिस्ट्रीचा प्रश्न आहे आणि ह्या पेपरमध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल ना, असा स्ट्रेट फॉरवर्ड असं ग्रुपिझम नाही दिलंय आपण की सुरुवातीचे 6-7 प्रश्न बाबा बायोचे, नंतरचे 6-7 प्रश्न फिजिक्सचे. इथे रॅन्डम प्रश्न टाकलेत कारण हा पेपरच तसा होता. 2017चा तुम्ही एक्साइजचा पेपर बघा किंवा 2017चा तुम्ही कंबाईनचा पहिला पेपर बघा, सगळं असं वाकडं तिकडे विचारलेलं होतं. माहिती असणं गरजेचं आहे. चलो काय बघा, मूलद्रव्यातील संयुगाचा निश्चित प्रमाणाचा नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर निश्चित प्रमाणाच्याच नियमाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सोप्या भाषेमध्ये लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन्स. काय म्हणतो? लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन्स. ठीक आहे, मग याच्या बाबतीमध्ये सांगत असताना मित्रांनो साधी गोष्ट आहे, मला सांगा H2Oच पाणी होतं ना, H3O पाणी होऊ शकतं का रे? किंवा H2SO4 हेच आपल्याला बघायला मिळतं, H2S हेच आपल्याला बघायला मिळतं, NH4 हेच आपल्याला बघायला मिळतं. कधी N1H4 होऊ शकतो का? मग तो कदाचित वेगळा असेल. ठीक आहे, किंवा कन्सिडर करत असताना हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, H2HCl असेल किंवा कन्सिडर करत असताना NaCl असेल, हे सगळे फिक्स आहेत ना. याच्यामध्ये आपल्याला असं काही वेगळं ऍडिशन झालेलं बघायला मिळतं का? असं काय आहे का की बाबा भारतातलं पाणी म्हणजे H2O, अमेरिकेतलं पाणी म्हणजे H3O, ते काहीतरी वेगळे, असं आहे का? नाही. म्हणजेच काय, एक प्रकारे हे संयुग त्यांच्या निश्चित प्रमाणामध्येच नेहमी एकत्र येतात आणि एखादा प्रोडक्ट तयार करतात. म्हणजे हे जे काही सर्व मूलद्रव्ये आहेत हे संयुग तयार करण्यासाठी, मिश्रण तयार करण्यासाठी हे निश्चित प्रमाणामध्येच एकत्र येतात आणि त्याच्या माध्यमातूनच एखादं नवीन संयुग तयार होत असतं. हे कोणी सांगितलेलं होतं आपल्याला? तर प्रोस्ट या शास्त्रज्ञाने सांगितलेलं बघायला मिळतं. एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, डाल्टनच्या बाबतीमध्ये काय बघतो आपण? अणूच्या बाबतीमध्ये पहिली नोंद करणारा माणूस अवॅगॅड्रोला आपण काय म्हणतो? अवॅगॅड्रोचं नाव अवॅगॅड्रो नंबरला दिलंय, परंतु मित्रांनो अवॅगॅड्रो नंबर हा अवॅगॅड्रोनेच शोधून काढलेला नाहीये. ठीक आहे, नाही तर काही जणांना वाटतं की सायन्समध्ये नॉर्मली कसं असतं, अवॅगॅड्रो नंबर हा जो व्यक्ती एखादा गोष्ट शोधून काढतो त्याच व्यक्तीचं नाव दिलं जातं, परंतु अवॅगॅड्रोचं नाव त्याच्या स्मरणार्थ तिथे दिलेलं आहे की याच्या खालती आता कुठलाच घटक नसणारे मोलमधला. त्यामुळे हे असे 4-5 शास्त्रज्ञ जे काही शाळेच्या पुस्तकांमध्ये ते माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एकच काम सांगेल, शाळेच्या पुस्तकांमध्ये जेवढे शास्त्रज्ञ आहेत या सर्वांचे विकिपीडिया वाचून घ्यायचे. प्रश्न याच्यावरनच येतो. डॉट या विकिपीडियामधनं तुमचा प्रश्न सुटेल. ठीक आहे, कृपया एवढी गोष्ट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे धातू सदृश्य नाही असं इथे विचारले. काय धातू सदृश्य म्हणजेच काय? आपण शिकतो बघा नेहमी धातू, अधातू आणि धातू सदृश्य. काल मागच्या पेपरमध्ये काल परवा आपण काय बघितलेलं होतं बघा, आपण धातूचे गुण बघितले, अधातूंचे गुण बघितले, त्याला अपवाद बघितले. आता सिच्युएशन अशी असते की धातू असतो आणि समोर अधातू असतो. या दोघांचे जे काही गुण असतात, प्रॉपर्टीज असतात, या प्रॉपर्टी ज्या घटकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? धातू सदृश म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये सोप्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो? मेटोलॉइड्स म्हणतो.
ठीक आहे, हे मेटलॉइड्स आपल्याला आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये, हे मेटलॉइड आपल्याला आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कुठे बघायला मिळतात कन्सिडर करायचं झालं तर आपल्याला पी ब्लॉकमध्ये बघायला मिळतात. आणि सर्वसामान्यपणे जे काही कॉमन धातू सदृश्य आपल्याला बघायला मिळतात ते कुठले कुठले लिहिलेलेच बघा. याचं उत्तर सरसकट मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पाहिजे, ॲल्युमिनियम. अरे साधी गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये आपण ॲल्युमिनियमची भांडी वापरतो. ॲल्युमिनियम हे काय आहे, मेटल आहे मित्रांनो. काय आहे, मेटल आहे, म्हणजेच काय आहे, धातू आहे. चहा पितात ना, ॲल्युमिनियमचं भांडं येते. कुकर वापरतो ना आपण, ॲल्युमिनियमचं असतं ते. ठीक आहे, मॅक्झिमम घरांमध्ये. ठीक आहे, एखादं वेगळं असेल तर म्हणू नका हे वेगळं आहे. ठीक आहे, मग धातू सदृश्य जर बघायचे झाले तर कुठले कुठले येतात, तर सर्वसामान्यपणे कन्सिडर करायचं झालं तर सर्वसामान्य एक प्रकारे कॉमनली आढळणारे हे 6 धातू सदृश्य बघायला मिळतात. हे 6च मला सांगायचे होते म्हणून तो मुद्दामून 6व्या नंबरचा प्रश्न टाकलाय की तुम्हाला तो लक्षात राहिला पाहिजे की बाबा ह्या 6वरच प्रश्न येईल. तर लक्षात ठेवायचं, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलेरियम हे आपल्याला काय बघायला मिळतात, एकूण 6 कॉमनली आढळणारे मेटलॉइड्स बघायला मिळतात. प्रश्न आयोगाने यांच्यावरच विचारलेला आहे. केमिस्ट्रीमधला धातू अधातूचा चॅप्टर या प्रश्नानंतर मी कव्हर झाला असं म्हणतो. आपले जेवढे हा 5वा पेपर आहे, 5व्या पेपरच्या माध्यमातून आपले जेवढे काही प्रश्न आहेत तुम्ही धातू अधातूंचे काढून बघा आणि कुठल्याही पुस्तकांमधला डेटा बघा, खास करून शाळेची पुस्तकं आणि स्टँडर्ड आपली सायन्सचे सोर्सेस, त्याच्यामधला सगळा डेटा कव्हर होतोय. ठीक आहे, या पद्धतीने एक एक टॉपिक कव्हर करणार आहोत आपण आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एक एक टॉपिक कव्हर करा, म्हणजे सायन्स सोपं वाटेल तुम्हाला. पुढे ज्या ठिकाणी बघा, आता हा प्रश्न तर PYQ आहे, हा प्रश्न डायरेक्ट PYQ आहे. आयोगाने याच्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारलाय, सरळ नाही विचारलाय, फक्त वाकडा तिकडा विचारलेला आहे. काय बघा, ज्या ठिकाणी पाणी अग्निशामक म्हणून वापरता येत नाही त्या ठिकाणी खालीलपैकी कशाचा उपयोग अग्निशामक म्हणून केला जातो. आता पाण्यामध्ये काय असतं रे, H2O. ठीक आहे, अग्निशामकचं काम काय असतं, फायर एक्सटिंग्विशर काय असतात की आगीला थांबवतात किंवा आग काय करतात, विझवतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अग्निशामक म्हणतो. मग आता मला सांगा, एखादी गोष्ट आहे आता किंवा आग जी आहे किंवा आपल्या पूर्ण पृथ्वीवर सर्वाधिक जास्त ज्वलनशील पदार्थ कुठला आहे किंवा आग कशामुळे लागते मित्रांनो, ऑक्सिजनमुळे लागते. कशामुळे लागते आग, ऑक्सिजनमुळे लागते. मग समजा एखाद्या ठिकाणी, आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया की समजा आपण ज्या एखाद्या रूममध्ये आहोत आणि त्या रूममध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये एक प्रकारे काय झालं, ब्लास्ट झाला, ज्याला आपण एक प्रकारे शॉर्ट सर्किट म्हणतो आणि त्याच्यामुळे आग लागली. आग लागल्यावर आता साधी गोष्ट आहे, ऑक्सिजनचा विचार करायचा झाला तर इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ठीक आहे, हीट अँड इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे ऑक्सिजन. जर आपण तिथे पाणी टाकलं तर ती आग कमी नाही होणार, ती आग जास्त प्रमाणात वाढेल. मग जेव्हा अशी ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात त्यावेळेस ऑक्सिजनचा शत्रू कोण आहे, कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजनचा शत्रू कोण आहे, कार्बन डायऑक्साईड. मग ज्या ठिकाणी आपण पाणी अग्निशामक म्हणून वापरत नाही त्या ठिकाणी आपण कशाचा उपयोग अग्निशामक म्हणून करतो, तर कार्बन डायऑक्साईडचा. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समजा जर एखाद्या लाकडाला आग लागलेली असेल तर आपण पाणी टाकू ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर उद्या उठून तुम्ही कन्सिडर करत असताना एक प्रकारे इलेक्ट्रिसिटीला आग लागलेली असेल तर तुम्ही पाणी टाकून चालणार नाहीये. ठीक आहे, हे एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि हे शाळेच्या पुस्तकांमध्ये आहे, स्कूल बुक्समध्ये डायरेक्ट स्टेटमेंट आहे, माहिती असणं गरजेचं आहे. आयोगाने इनडायरेक्ट प्रश्न याच्यावर विचारलेला आहे, चुकून माकून डायरेक्टली प्रश्न आला तर आपल्याला सांगता येणं गरजेचं राहणार आहे. चलो पुढचा प्रश्न बघा, साऊंड बद्दल आहे. साऊंड बद्दल आपल्याला आयोगाने साऊंडच्या मित्रांनो 4 व्याख्या नेहमी विचारल्या. ठीक आहे, साऊंड कुठला एक प्रकारे वेव्ह आहे तो प्रश्न विचारलेला होता. साऊंडला एक प्रकारे मीडियम लागतं का, मग साऊंड तो स्थायूमध्ये कसा असतो, लिक्विडमध्ये कसा असतो, वायूमध्ये कसा असतो, याच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. एक प्रकारे साऊंडच्या वेगवेगळ्या संकल्पनांवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तर 4 संकल्पना तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. या एका प्रश्नातनं 4 संकल्पना तुमच्या क्लिअर होतील आणि याच्यावर आयोगाने ऑलरेडी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं ते आपण बघून घेऊया. बघा, एक प्रकारे साऊंडच्या बद्दल आपल्याला काय काय माहिती पाहिजे. ध्वनीची तीव्रता म्हणजे काय, तीव्रतेला एक प्रकारे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ध्वनीचा पिच म्हणजे काय, जो तुम्हाला एक प्रकारे प्रश्न विचारलाय. ठीक आहे, मग बघा ध्वनीची तीव्रता म्हणजे काय, ध्वनी स्रोतांच्या कंपनांची वारंवारता. तीव्रता म्हणजे एखादी गोष्ट तीव्र आहे हे तुम्हाला कसं कळतं, जेव्हा तुम्हाला मी एक प्रकारे सांगतोय की हे एकदम तीव्र आहे का, कारण त्याची वारंवारता जास्त आहे ना, त्याचा आपल्याला आढळ जास्त आढळतो. म्हणजे जेव्हा त्याची वारंवारता जास्त असेल किंवा त्याची एक प्रकारे कन्सिडर करत असताना फ्रिक्वेन्सी जास्त असेल, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण साऊंडची काय करत असतो, एक प्रकारे तीव्रता मोजत असतो. मग साऊंडची तीव्रता किंवा ध्वनीची तीव्रता म्हणजे काय, ध्वनी स्रोतांच्या कंपनांची वारंवारता. ठीक आहे, तीव्रता म्हणजे वारंवारता, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा क्रमांकाचा ऑप्शन आहे बघा, माध्यमातील कणांचे मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूला होणारे जास्तीत जास्त विस्थापन. आता साऊंड कसा ट्रॅव्हल करतो रे,
साऊंड आपल्याला बघा इथे डायग्राम मध्ये दाखवतोय, असा ट्रॅव्हल करत असलेला आपल्याला बघायला मिळतोय. मग कन्सिडर करत असताना साऊंड हा मधल्या मार्गापासून जेवढा जास्त वर जातो किंवा जेवढा जास्त खाली जातो त्याला एक लिमिट असतं. मग एक प्रकारे हे जे काही मॅक्झिमम विस्थापन जे होतंय उत्तरेकडे असेल किंवा दक्षिणेकडे असेल किंवा एका बाजूला असेल किंवा दुसऱ्या बाजूला असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, साऊंडचा आयाम म्हणतो. काय म्हणतो, साऊंडचा आयाम म्हणतो, ध्वनीचा आयाम म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यालाच आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो, अँप्लिट्यूड. ठीक आहे. आयोगाने अँप्लिट्यूडवर आपल्याला प्रश्न विचारलेला होता, STIची शेवटची सेपरेट जेव्हा एक्झाम होती तेव्हाची, 2017ला होता. ठीक आहे. त्यानंतर एकक कालावधीत एकक क्षेत्रफळातून जाणारी एकूण ध्वनी ऊर्जा म्हणजेच याला ध्वनीची काय म्हणतो आपण, प्रखरता म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यालाच काय म्हणतो आपण, इंटेन्सिटी म्हणतो. एखादी गोष्ट इंटेन्सिटीने आहे असं आपण कधी म्हणतो, आपण काय म्हणतो बघा, एखादा माणूस खूप उत्साही असेल तर काय म्हणतो, ही हॅज अ लॉट ऑफ इंटेन्सिटी. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ती क्षमता जास्त आहे. म्हणजेच एका कालावधीतनं जेव्हा साऊंडच्या बाबतीत आपण विचार करतोय तेव्हा एका कालावधीत एका क्षेत्रफळातून जाणारी एकूण ध्वनी ऊर्जा म्हणजे ध्वनीची प्रखरता होय, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणतो. आणि त्यानंतर चौथा ऑप्शन जो होता, ध्वनीला कानाने दिलेल्या प्रतिसादाचे मोजमाप म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ध्वनीची उच्चता म्हणतो. एक प्रकारे साधी गोष्ट आहे, प्रतिसाद म्हणजेच काय, तुम्हाला समजा एखादा आवाज जर जास्त येत असेल तर तो काय आहे, एक प्रकारे तुमच्या कानाने दिलेला प्रतिसाद आहे ना, म्हणजेच ती गोष्ट तुमच्या जवळ आहे. ठीक आहे. एखादी गोष्ट लाऊडस्पीकर तुमच्या जवळ असताना लाऊडस्पीकर लांब गेल्यावर तुम्हाला आवाजामध्ये कमी जास्त जे बघायला मिळतं, म्हणजेच काय, तुमच्या कानाने त्याला त्या साऊंडला दिलेला तो प्रतिसाद असतो, त्याला एक प्रकारे उच्चता म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, लाऊडनेस म्हणतो. मित्रांनो, साऊंडमध्ये जेव्हा जेव्हा आपण चॅप्टर वाचतो तेव्हा या चारही प्रश्नांबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतो किंवा चारही संकल्पनांबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आपण ध्वनीची तीव्रता विचारलेली होती, उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पाहिजे. ध्वनी स्रोतांच्या कंपनांची वारंवारता म्हणजे ध्वनीची तीव्रता म्हणजेच पिच होय. ठीक आहे. एकातनं 4 संकल्पना कव्हर होत आहेत, या चारीच्या चारी माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, आता हा प्रश्न आहे थोडासा पुन्हा एकदा DNA रिलेटेड प्रश्न आहे. पुन्हा एकदा 10th स्टेट बोर्डवर आधारित हा प्रश्न आहे. जर एखाद्या सजीवाच्या DNA मधील जनुक काढून तो जर दुसऱ्या सजीवातील DNA मध्ये टाकला तर ज्या सजीवातून काढला त्या सजीवाचे काही गुणधर्म दुसऱ्या सजीवात येतात. याच जैवतंत्रज्ञानात खालीलपैकी कोणत्या एक प्रकारे ह्याने ओळखले जाते किंवा संज्ञेने ओळखले जाते. इकडे हे जे दिसतंय बघा, हे सर्व जे आहे हे DNA आहे, परंतु ते मराठीमध्ये असल्यामुळे तुम्हाला म्हणजे ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे आणि ट्रान्सफर केल्यामुळे इथे असं दिसतंय, परंतु सर्व तो उल्लेख कसा आहे, DNAचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. मग एक प्रकारे साधी गोष्ट आहे, समजा एक प्रकारे आपण DNAचा वापर का करतो रे, किंवा एक प्रकारे वेगवेगळ्या DNAच्या टेक्निकमध्ये आपण सुधारणा का करतो, कारण एक अशी गोष्ट फायनल प्रोडक्ट तयार व्हावी की जिचा वापर खूप उच्च असावा, जिची क्वालिटी खूप उच्च असावी. मग याच्यासाठी आपण सर्व बायोटेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. बायोटेक्नॉलॉजी इज नथिंग बट पार्ट ऑफ ऑर स्टडी ऑफ DNAs. मग ठीक आहे, DNA RNA जे काही आपल्या शरीराची जडणघडण असते ती किंवा रचना असते ती, मग त्याच्यामध्ये कन्सिडर करत असताना साधी गोष्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर सांगायचं झालं, जर एखाद्या सजीवाच्या DNA मधील जनुक काढून जर तो दुसऱ्या सजीवाच्या DNA मध्ये टाकत असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये ज्या सजीवाचा DNA असेल त्याचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतील. त्यालाच आपण काय म्हणत असतो, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी किंवा पुनःसंयोजन एक प्रकारे DNA तंत्रज्ञान हे इथे म्हणत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये कन्सिडर करत असताना बघा, एक प्रकारे DNAची पूरक जोडणी म्हणजेच काय, AGCT असतं DNA मध्ये, RNA मध्ये आपल्याला AGCU बघायला मिळतं. मग यांची जी रचना असते त्याला एक प्रकारे पूरक जोडणी म्हणतो. DNA रिप्रोडक्शन नावाचा कुठलाच घटक नाही आहे. ठीक आहे. आपण काय करतो, 2 गोष्टींमधल्या गोष्टी एकत्र करून एक नवीन प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज पार्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि चार्गॉफचा नियम काय आहे, एक प्रकारे त्याने प्रत्येक गोष्टीमधले जे काही DNA RNA मधले जे आपल्याला AGCT असतील, ठीक आहे, ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन यांच्या बाबतीमध्ये कन्सिडर करत असताना ह्यांची रचना कशी असावी किंवा RNA मध्ये युरॅसिल का पद्धतीने असतो किंवा कसा असतो, यांचा जो काही नियम सांगितलेला होता तो चार्गॉफचा नियम आहे. आयोगाने चार्गॉफच्या नियमला आपल्या प्रिलिम्सला प्रश्न विचारलाय, परंतु ह्या टेक्नॉलॉजीला आपण काय म्हणतो, पुनःसंयोजन DNA टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. पुस्तकांमध्ये उल्लेख आहे, माहिती असणं आपल्याला कृपया गरजेचं राहणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, चलो हा याच्यासारखा लॉजिकल प्रश्न नाही कदाचित मित्रांनो, इफ आय एम नॉट रॉंग, एप्रिल 2022 मध्ये जी काही आपली गटकची परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये आशयाचा प्रश्न आलेला होता. बघा, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे मानवास मलेरिया हा रोग होतो. अनेकांनी त्यावेळेस सुद्धा त्याचं उत्तर अॅनाफिलिस डासाची मादी असं दिलेलं होतं. तर मित्रांनो, मलेरिया हा जो रोग आहे ना, हा प्लाझ्मोडियममुळे होतो. ठीक आहे, मलेरिया हा प्लाझ्मोडियममुळे होतो. मलेरिया कशामुळे होतो, प्लास्मोडियममुळे होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे त्याचा
आपल्याला वाहक कोण बघायला मिळतो तर इन्फेक्टेड डास बघायला मिळतो. इन्फेक्टेड डास आपल्याला बघायला मिळतो आणि त्यातल्या त्यात सुद्धा मॅक्झिमम त्याचं वाहन कोण करत असतं तर ॲनाफिलीस डासाची मादी, कारण ती सर्वात जास्त आणि सर्वात लवकर इन्फेक्टेड स्वतः होते. मग जेव्हा ती इन्फेक्टेड असताना ती इन्फेक्टेड माशी आपल्याला किंवा तो इन्फेक्टेड डास आपल्याला चावतो, मग आपल्याला सुद्धा काय केलं जातं, आपल्या शरीरामध्ये ते प्लाझ्मोडियम पसरलं जातं आणि त्या माध्यमातून आपल्याला मलेरिया सारखा आजार होतो. ठीक आहे. लक्षणं कुठली बघायला मिळतात, ताप येतो, थकावट जाणवते, वॉमिटिंग होते किंवा एक प्रकारे डोकं दुखतं, डोकं जड होतं. एक त्यानंतर जर सांगायचं झालं तर याचंच रूपांतर नंतर जॉन्डिसमध्ये, कावीळमध्ये, सीझरमध्ये, कोम्यामध्ये किंवा डेथमध्ये सुद्धा होऊ शकते. त्यामुळे माहिती असणं गरजेचं आपल्याला आहे. आणि एक प्रकारे मेरा कार्यक्रम MERA हा भारत सरकारने मलेरिया निर्मूलनासाठी कार्यक्रम सुरू केलेला बघायला मिळतो. करंटचा डेटा आहे, हा सुद्धा एकदा बघून घ्यायचा. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. आता बघा, हा प्रश्न आपण विचारलेला आहे कन्सिडर करत असताना आपल्या लाईटच्या बाबतीमध्ये. लाईटमध्ये जेव्हा आपण लाईट चॅप्टर शिकत असतो तेव्हा आपण आपल्या डोळ्यांचा पण अभ्यास करत असतो. मग या डोळ्यांच्या अभ्यासावर हा प्रश्न आहे. आयोगाने किमान 5 ते 10 वेळा याच्याबद्दल प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलेले आहेत. लक्षात ठेवायचं, डोळ्यातील भिंगाजवळचे स्नायू अशक्त होऊन भिंगांची अभिसरण शक्ती कमी होते. त्यामुळे व्यक्ती जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. याला काय म्हणतो आपण, प्रेसबायोपिया, कॅटरॅक्ट, मायोपिया का हायपरमेट्रोपिया. आता प्रेसबायोपिया ठीक आहे कन्सिडर करत असताना याला मराठीमध्ये सुद्धा तेच नाव आहे, प्रेसबायोपिया. याला काही दुसरं नाव नाही आहे. कॅटरॅक्ट म्हणजे आपण काय म्हणतो, मोतीबिंदू म्हणतो. कॅटरॅक्ट म्हणजेच काय असतो, मोतीबिंदू असतो. मायोपिया याला आपण काय म्हणतो, निकटदृष्टीता. काय म्हणतो, एक प्रकारे निकटदृष्टीता. मुद्दामून हे ऑप्शन का नाही टाकले, आयोग सुद्धा असंच करतं, जे काही इंग्लिश नाव आहेत ते मराठीमध्ये लिहून देतं. आणि हायपरमेट्रोपिया म्हणजेच काय, दूरदृष्टीता. हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन कशामध्ये होतं, या निकट दृष्टीतेमध्ये होतं आणि कंपेअर करत असताना कुठल्या होता, दूरदृष्टीतेमध्ये होतं. तर लक्षात ठेवायचं, निकट दृष्टीता म्हणजेच काय, मायोपिया, आणि दूरदृष्टीता म्हणजेच काय, हायपरमेट्रोपिया. ठीक आहे. माझ्या याच्यामुळे दिसत नसेल तर फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे निकट दृष्टीतेमध्ये जवळचं प्रॉपर दिसतं. निकट दृष्टीता मला निकटचं दिसतंय, लांबचं जे आहे ते दिसायला प्रॉब्लेम होतो. दूरदृष्टीतेमध्ये कन्सिडर करायचं झालं तर लांबचं प्रॉपर दिसतं आणि जवळचं आपल्याला कमी दिसतं. आपल्याला जो काही चष्मा लागतो बघा कन्सिडर करत असताना या लहान वयांमध्ये, युजली आपल्याकडे सुरुवातीला चष्मे कधी लागायचे, 40-45 नंतर. परंतु हे जे काही चष्मे आपल्याला आजकाल तरुण वयांमध्ये लागायला लागलेले आहेत ते बघा आपल्याला का जाणवतात, कारण आपल्याला लांबचं नीट दिसत नसतं. म्हणजे आपल्याला कुठला आजार असतो एक प्रकारे जर सांगायचं झालं तर मायोपिया किंवा निकट दृष्टीता आपल्याला हा आजार असलेला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये युजली काय होतं, जी काही एक प्रकारे प्रतिमा तयार होते ना आपल्या, जे काही आपण बघतो ती प्रतिमा डोळ्यांचं जे पटल असतं याच्या पटलाच्या आधीच तयार होते. ती पटलापर्यंत पोचतच नाही, म्हणून आपल्याला लांबचं दिसत नाही आणि जवळचंच दिसतं. आणि याच्या एक्झॅक्ट उलटी म्हणजे डोळ्यांच्या पटलाच्या लांब इमेज कुठे तयार होते किंवा प्रतिमा तयार कुठे होते, दूरदृष्टीतेमध्ये होते. आणि हे का होतं, कारण दूरदृष्टीतेमध्ये एक प्रकारे डोळ्यातील भिंगाजवळचे स्नायू अशक्त होऊन भिंगांची अभिसरण शक्ती कमी होते. म्हणून याचं उत्तर सरसकट ऑप्शन क्रमांक 4 असणं गरजेचं राहील. ठीक आहे. आणि याच्यामध्ये व्यक्ती जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही पण लांबच्या वस्तू स्पष्टपणे त्याला दिसत असतात, म्हणजेच त्याला हायपरमेट्रोपिया किंवा दूरदृष्टीचा हा आजार झालेला बघायला मिळतो. मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया मधला हा फरक तुम्हाला माहिती पाहिजे. कॅटरॅक्टमध्ये काय होतं, जे आपलं बुब्बुळ आहे ना हे बुब्बुळ दुधाळ होतं आणि आपल्याला एक प्रकारे काचेसारखं वलय निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला समोरचं दिसतच नाही. ठीक आहे. आपली दृष्टी कमी व्हायला सुरुवात होते, मग मोतीबिंदूसारखा आजार तिथे आपण म्हणत असतो. ठीक आहे. एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी डेटा सफिशियंट राहील. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की पेशींच्या अंगकांबद्दल हा आपला तिसरा प्रश्न आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण ऑलरेडी वेगवेगळे 2 ऑलरेडी कव्हर केलेत पेशी अंगक. अजून एक पेशी अंगक आपण कव्हर करूया, म्हणजे आपले 4च्या 4 बेसिक पेशी अंगक जे आहेत ती कव्हर होतील आणि तुमचा डेटा क्लिअर होऊन जाईल त्याच्याबद्दलचा. काय बघा, सजीवांमध्ये उपासमारीच्या काळात खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकांमार्फत पेशीतील प्रथिने व मेदांचे पचन होऊन शरीरास आवश्यक ऊर्जा पुरवली जाते. म्हणजेच कधी कधी आपण त्यांना काय म्हणतो, एक प्रकारे याचं उत्तर काय पाहिजे मित्रांनो, लयकारिका किंवा लायझोझोम्स असं पाहिजे. लायझोझोम्सला आपण काय म्हणत असतो, लक्षात जर ठेवायचं झालं तर यांना आपण कधी कधी उद्ध्वस्त होणारे पटक म्हणत असतो. उद्ध्वस्त होणारे पथक असं म्हणत असतो. त्यानंतर कधी कधी एक प्रकारे यांना आपण काय म्हणत असतो, आत्मघाती पिशव्या असं सुद्धा म्हणत असतो. आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना महत्त्वाचं म्हणजेच यांना
इमर्जन्सी सेल असं सुद्धा म्हणत असतो किंवा इमर्जन्सी ऑर्गन असं सुद्धा म्हणत असतो. इमर्जन्सी ऑर्गन म्हणजे काय, जेव्हा एक प्रकारे आपल्याला उपासमारी असते तेव्हा काय केलं जातं, शरीरातील ह्या लायझोझोम्सद्वारे शरीरातील प्रथिने आणि मेदांचे पचन होतं आणि शरीरास आवश्यक ऊर्जा देऊन त्या माणसाला काय केलं जातं, एक प्रकारे तसंच थांबवलं जातं. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कुठून तयार केली जाते आणि कुठल्या कृतीमुळे ऊर्जा तयार होते, तर लक्षात ठेवायचं रेस्पिरेशन जे ना, रेस्पिरेशन, या रेस्पिरेशनने ऊर्जा तयार होते. आपल्याला प्रश्न आला तर आपण उत्तर लिहू पचनामुळे तयार होते, डायजेशनमुळे. पण मित्रांनो डायजेशनमुळे फक्त जे काही जटिल पदार्थ असतात त्यांचं नॉर्मल पदार्थांमध्ये रूपांतर होतं. जी ऊर्जा निर्मिती प्रक्रिया असते ती आपल्याला रेस्पिरेशनमुळे होते. एवढं डॉट माहिती असणं गरजेचं आपल्याला राहिलं. ठीक आहे, चलो एवढं जरी माहिती असलं तरी सफिशियंट आहे. लयकारिकांच्या बाबतीमध्ये, लायझोझोमच्या बाबतीमध्ये एवढा रेटार्ड लक्षात राहिला तरी सफिशियंट आहे. आत्तापर्यंत बघा आपण आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम हे कव्हर केलेलं आहे, लयकारिका कव्हर केले. पुढच्या वेळेस आपण एकतर मायटोकॉन्ड्रिया किंवा लवके याच्याबद्दलचा डेटा कव्हर करूया. ठीक आहे, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लायझोझोम्स असणं गरजेचं राहील. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, अगदी लॉजिकल प्रश्न आहे, अगदी लॉजिकल. ठीक आहे, कोणत्याही वस्तूवरील प्लावक बल, आता बलाबद्दलचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्लावक बल म्हणजे बायंड फोर्स याच्याबद्दलचा प्रश्न आहे. जर त्या वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल आणि वरच्या दिशेच्या लंबरूप ढकलत असेल तर ती वस्तू पाण्यात काय होते, अर्धवट बुडते, अर्धवट तरंगते. प्लावक बल वस्तूवर खालच्या दिशेने कार्यरत असते, तरंगते किंवा बुडते. तर लक्षात ठेवायचं प्लावक बल जे असतं ना, किंवा आपल्याला जो काही बायंड फोर्स बघायला मिळतो हा वस्तूवर एक प्रकारे वरच्या दिशेने कार्यरत असलेला बघायला मिळतो. म्हणजे थोडक्यात बघा, एक साधी गोष्ट आहे, एक बादली घ्या, आपलं हे डिस्कशन चालू असताना पॉज करून एक बादली घ्या, पूर्णपणे पाण्यात भरा आणि त्या पाण्यामध्ये बादलीमध्ये काय करा, एक प्रकारे आपला जो काही मग असतो किंवा एक प्रकारे ग्लास असतो तो बुडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला खालनं फोर्स आलेला दिसतो. ठीक आहे, तो जो फोर्स आपल्याला खालनं लादलेला बघायला मिळतो त्यालाच आपण काय म्हणतो, बायंड फोर्स म्हणतो. काय म्हणतो, प्लावक बल म्हणतो. आणि महत्वाचं म्हणजे बायंड फोर्स जो असतो हा एक प्रकारे वस्तूच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वस्तूचे आकारमान आणि वस्तूची घनता याच्यावर डिपेंड असतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, हे विचारलं जाऊ शकतं, प्रश्न याच्यावर येऊ शकतो. आकारमान आणि घनता याच्यावर डिपेंड असतो. वस्तूवर प्रयुक्त होणारे प्लावक बल हे वस्तूच्या आकारमानावर आणि वस्तूच्या घनतेवर डिपेंड असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे प्लावक बल जर एक प्रकारे मराठीमध्ये सांगतोय नीट ऐका, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल म्हणजे बायंड फोर्स हा वजनापेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे, एक प्रकारे वस्तू तरंगते. म्हणजेच आता मला सांगा, पाण्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट काहीतरी बुडवतायत, समजा ग्लास बुडवतायत. आता पाण्याची घनता आणि एक छोटासा ग्लास असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं रे, पाणी जे असतं कन्सिडर करत असताना ते खालनं काहीतरी एनर्जी टाकतंय. मग उद्या उठून त्या जर एक प्रकारे तो ग्लास असेल त्याचं वजन जर जास्त असेल तर तो ग्लास काय करणार आहे, पाण्यावर तरंगणार आहे. जर बायंड फोर्स वस्तूच्या वजनापेक्षा आपल्याला कमी बघायला मिळते तर ती वस्तू त्या पाण्यामध्ये काय करते रे मित्रांनो, बुडते. आणि उद्या उठून वस्तूचं आकारमान आणि घनता आणि एक प्रकारे कन्सिडर करत असताना वस्तूचं एक प्रकारे जे काही वजन असतं ते वस्तूचं वजन हे एक प्रकारे पाण्याच्या एक प्रकारे त्या फोर्स एवढंच असतं, तेव्हा वस्तू मात्र ती काय असते, आपल्याला एक प्रकारे अर्धी बुडते आणि अर्धी तरंगते. अर्धी बुडते आणि अर्धी तरंगते. इथे लिहितो बघा, जेव्हा बायंड फोर्स जास्त असेल तर वजनापेक्षा ती गोष्ट तरंगते. बायंड फोर्स कमी असेल एक प्रकारे तर ती गोष्ट एक म्हणजे वस्तूचं वजन आपण कन्सिडर करूया. वस्तूचं वजन जर जास्त एक प्रकारे आपण कन्सिडर करायचं झालं तर म्हणजे प्लावक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल म्हणजे बायंड फोर्स जास्त असेल तर वस्तू काय करते, तरंगते. ठीक आहे, बघा साधी गोष्ट आहे, प्लावक बल किंवा बायंड फोर्स हे खालनं वरती येतंय. मग उद्या उठून ते जास्त असल्यावरती त्या वस्तूला बुडू देणार आहेत का, नाही, मग ती गोष्ट तरंगणार आहे. म्हणजे बायंड फोर्स जास्त असल्यावर वस्तू तरंगते, बायंड फोर्स कमी असल्यावर वस्तू बुडते. आणि बायंड फोर्स आणि वस्तूचं वजन हे आपल्याला जर सिमिलर बघायला मिळत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती वस्तू अर्धवट बुडते आणि अर्धवट तरंगते. असं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, आता तुम्हीच सांगा बरं, इथे काय विचारलंय, वस्तूच्या वजनापेक्षा जास्त आहे तर ती वस्तू काय करणार आहे मित्रांनो, तरंगणार आहे. संपला विषय. वस्तू काय करणार आहे, ती तरंगणार आहे. संपला विषय. एवढं जरी इथे लक्षात राहिलं तरी डेटा सफिशियंट राहतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे एक प्रकारे कन्सिडर करत असताना हा अगदी लॉजिकल प्रश्न आहे, अगदी लॉजिकल. याच्यामध्ये असं काही वेगळं कारण नाही आहे, शाळेच्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. आपल्या शरीराच्या एक प्रकारे जे आपलं संयोजन असतं शरीराचं,
ठीक आहे, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या मेंदूतील भागामध्ये दृश्य प्रतिक्षेपाचे म्हणजेच काय व्हिज्युअल रिफ्लेक्सेसचं वहन होत असतं. ठीक आहे, अग्रमस्तिष्क म्हणजेच एक प्रकारे आपण ह्याचे बघा प्रॉपर नावं सुद्धा दिलेली आहेत. तुम्हाला ही नावं उच्चार घ्यायला प्रॉब्लेम येत असेल, कधी कधी आयोग काय देणार आहे माहिती का, ह्याच ह्याचा मराठीमधला उल्लेख देणार आहे किंवा मराठीमधला उच्चार देणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय लक्षात ठेवायचे, PMR लक्षात ठेवायचे. आपली काय असते आन्सर पेपर देत असताना आपल्याकडे काय मिळते, OMR मिळते. आपण OMR काय करायचं, PMR म्हणून लक्षात ठेवायचं. P म्हणजेच काय अग्रमस्तिष्क, M म्हणजेच काय मध्य मस्तिष्क आणि R म्हणजेच काय पश्चिम मस्तिष्क. मग जो काही व्हिज्युअल रिफ्लेक्सेस आपल्याला प्राप्त होतात हे एक प्रकारे सांगायचे झाले तर ते कुठे प्राप्त होतात मित्रांनो, मध्य मस्तिष्कात प्राप्त होतात. कुठे प्राप्त होतात, मध्य मस्तिष्कात. एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या शरीराच्या ज्या काही अनैच्छिक क्रिया असतात, ठीक आहे, आपल्या शरीराच्या ज्या काही अनैच्छिक क्रिया आपल्याला बघायला मिळतात, या अनैच्छिक क्रिया एक प्रकारे कंट्रोल करण्याचं काम या मध्य मस्तिष्कातून होत असतं. अनैच्छिक क्रिया म्हणजे काय सांगा, आता साधी गोष्ट आहे, तुमच्या समोर जर उद्या उठून कोणी दगड फेकला आणि तुम्हाला तो येताना दिसला, तुम्ही आपसुकच असं कराल ना. तुम्ही ठरवणार का की बाबा बघू तो दगड येईल का, ओके दगड छोटा आहे मग मला लागणार नाही, जाऊ दे मी हात नाही असं करत. तुमची ती पटकन रिफ्लेक्स तयार होतात. ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पटकन ती आठवत असते. आपण बघा एक प्रकारे ते छोटंसं उदाहरण आहे, आपल्याकडे कुठलीही गोष्ट जी आहे ती 1/16 सेकंद आपल्याला दिसते. आपण अगरबत्ती घेऊन जा अशी फिरवली तर आपल्याला पूर्णपणे त्याची रेष दिसत असते. दॅट इज व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. तर ते तुम्हाला कोण कंट्रोल करत असतं, तर मध्य मस्तिष्क. असं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. पुढच्या 1-2 प्रश्नांच्या माध्यमातून आपण मग अग्रमस्तिष्क काय, पश्चिम मस्तिष्क काय आणि मेरुरज्जू काय आहे ही एक प्रकारे ही संकल्पना बघून घेऊया, म्हणजे तुमचे रिफ्लेक्सेसचा डेटा सुद्धा पूर्णपणे कव्हर होईल. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटचा प्रश्न, मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलेलं होतं की याच्यावर प्रश्न विचारणार आहे मी, थोडा डेटा बघून घ्यायचा. तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपल्याकडे रिप्रोडक्शनची प्रोसिजर आहे ना मित्रांनो, ती एखादं बाळ म्हणजे रिप्रोडक्शन कसं होणार आहे बघा, पिढ्यांवाईज ते रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे, आता बघा मी आहे समजा, ठीक आहे, मला जन्म कोणी दिलेला आहे, माझ्या आई वडिलांनी दिलाय. मग माझ्या आई वडिलांनी जेव्हा जन्म दिलेला असताना, जेव्हा मी माझ्या आईच्या पोटामध्ये होतो तेव्हाच माझ्या शरीरामध्ये रचना तयार झालेली होती की मी माझ्या भविष्यामधल्या बायकोच्या मदतीने काय करेल, एक प्रकारे माझ्या मुलाची निर्मिती करेल. म्हणजेच ही 3 पिढ्यांची प्रोसिजर आहे, ही 3 पिढ्यांची प्रोसिजर आहे. मग ह्या त्याच्यावरचाच प्रश्न आहे बघा. कन्सिडर करत असताना खालीलपैकी कोणत्या घटकाचे स्त्रवण गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात होते ज्यामुळे जन्ममार्ग मोकळा होऊन प्रसूती सुकर होते. मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रिलॅक्सिन. लक्षात ठेवायचं एक प्रकारे कन्सिडर करत असताना जेव्हा एक प्रकारे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या माध्यमातून जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये इंटरकोर्स होत असतो आणि जेव्हा सिमेन्स किंवा शुक्राणू पाठवले जात असतात तेव्हा एक प्रकारे ते कुठे जाऊन तयार होतात, ते एक प्रकारे अंडपेशी जाऊन चिटकतात आणि त्याच्यामधनं माध्यमातून आपला काय होत असतो, गर्भ तयार होत असतो. जर गर्भ तयार झाला तर ते कॉर्पस ल्युटिकम असतं, जर गर्भ तयार नाही झाला तर ते कॉर्पस अल्बिकन्स असतं. आणि सुरुवातीला आईच्या पोटातनं त्या गर्भाला जे काही अन्न पुरवण्याचं काम केलं जातं ते प्लासेंटाच्या माध्यमातून केलं जातं. मग उद्या उठून तो गर्भ जेव्हा पूर्ण डेव्हलप होतो आणि जेव्हा ती डिलिव्हरी होण्याची वेळ येत असते किंवा प्रसूती होण्याची वेळ येत असते तेव्हा शरीरातनं रिलॅक्सिन काय केलं जातं, स्त्रावलं जातं की जेणेकरून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आपण वजायना म्हणतो त्या वजायनामध्ये काय होते, स्मूथनेस निर्माण होते आणि एक प्रकारे बाळाची निर्मिती होऊ शकते किंवा बाळ काय जन्माला येऊ शकतं. बघा सुरुवातीच्या काळामध्ये नॅचरल डिलिव्हरीज होत होत्या. ठीक आहे, आजकाल ते सगळं आपण बघतोय सीझर वगैरे आहे, ऑपरेशनच्या माध्यमातून होत असतं. ठीक आहे, परंतु बाळाचा जन्म हा बेसिकली कुठून होणं अपेक्षित आहे किंवा मानवी रिप्रोडक्शन कुठून होणं अपेक्षित आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे वजायनातनं होणं अपेक्षित आहे. मग उद्या उठून त्या वजायनाला एक प्रकारे तेवढं आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारे तेवढं पसरवून त्या बाळाला तिकडनं बाहेर जाण्यासाठी मार्ग सुकर करणं हे काम कोणाचं असतं, रिलॅक्सिनचं असतं. ठीक आहे, आणि जेव्हा एक प्रकारे गर्भधारणा शेवटच्या टप्प्यामध्ये असते तेव्हा ते रिलॅक्सिन तयार होत असतं किंवा रिलॅक्सिन एक प्रकारे स्त्रावलं जात असतं. आणि जेव्हा ते मोठ्या प्रमाणात बघा आपण एक शब्द ऐकलेला असतो वॉटर ब्रोक होतं, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला या पद्धतीने माहिती असलं तर सोपं जाईल. कुठलीही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपल्या डेली आयुष्याशी जोडा, सायन्स तुमचं तोंडपाठ होईल किंवा लॉजिकली तरी तुमची उत्तरं सुटतील. ठीक आहे, चलो बघा हे 15 प्रश्न आपली इकडनं कव्हर झालेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपली ही टेस्ट सिरीज आपण फक्त 500 रुपयात अवेलेबल करून देतोय, फक्त 500 रुपये. ठीक आहे, फक्त 500 रुपयामध्ये श्रीकांत साठे सर आणि टीम म्हणजेच कोण कोण आहे, मी स्वतः आहे. ठीक आहे, अतुल टाकळकर सर आहेत, अभिजित पाटील सर आहेत, तुषार ठोंबरे सर आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आपण 30 एप्रिलला टार्गेट करत असताना जवळजवळ 10 पेपर तुम्हाला अवेलेबल करून दिले 500 रुपयामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा हा एक पेपर तुम्हाला फक्त 50 रुपयाला पडलाय.
ठीक आहे. त्यामुळे कृपया आपल्या इतर मित्रांना सुद्धा सांगा, त्यांना सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करून घेऊया आणि मग त्या माध्यमातून आपला डेटा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं जे टार्गेट आहे की मॅक्झिमम चांगला डेटा लोकांपर्यंत पोहोचवायचा ते आपलं टार्गेट कव्हर. ठीक आहे. चलो थांबूया मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून अजून नवीन 15 प्रश्न घेऊन आपण भेटूया. धन्यवाद.